दानापूरचा पाटील मोठा भलता रगेल माणूस होता. त्याच्याकडं 200 एकर जमीन होती. ओलिताखालची शेतजमीन. त्याच्यामुळे येणारा बक्कळ पैसा. त्याच्याकडे बक्कळ पैसा होता, त्याच्यामुळे त्याची जी काय हौस असेल तो हौस ती पुरवायचा. पण त्याच्या आयुष्यामध्ये एक दुःख होतं. त्याला मुलगा नव्हता. पहिल्या बायकोपासून त्याला 6 मुली झाल्या. एक मुलगी झाली तेव्हा पाटील लय खुश झाला. त्याच्यानंतर एका मागोमाग एक त्याला 6 पोरी झाल्या. आता मात्र त्याच्यानं आणि त्याच्या आईबापाच्यानं धीर धरवना. मग त्याच्या आईनं उपाय सुचवला की तू दुसरं लगीन कर. आणि मग पाटलानं दुसरं लगीन केलं. पहिल्या वर्षातच पाळणा हल्ला, ते बी मुलगीच झाली. आणि मग अशा 3 मुली झाल्या. आता 6 आणि 3 9 अशा टोटल 9 मुली झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याची दुसरी बायको गरोदर राहिली. त्यावेळेला पाटलाला मुलगा झाला. मोठ्या वाजत गाजत या पोराचं स्वागत केलं गेलं. हत्तीवरून साखर वाटली. जे वाटेल ते केलं. गाव जेवण घातलं. बोकडाचं मटण गाववाल्यानं घातलं. पाटील लय खुश झालेला होता. आणि आता पाटलानं विचार केला, आपल्या पोराला असं तसं नाही, चांगलं मोठं करायचं, चांगलं नाव ठेवायचं. त्याप्रमाणे मग त्याचं नाव रांगड्या पद्धतीने संपतराव असं ठेवलं. आता हा पाटलाचा संपतराव हळूहळू मोठा होऊ लागला. मोठं होता होता तो त्याच्या 9 बहिणींसोबत खेळू लागला. आपल्या बहिणींसोबत तो खूप खुश होता. पण जसा जसा मोठा होत होता तसं तसं त्याचं वागणं त्या मुलींसारखंच व्हायला लागलं. बोलणं मुलींसारखं व्हायला लागलं. आता मात्र पाटील काळजीत पडला. आपल्या पोराचं हे बेताल वागणं बघून त्याला लई वाईट वाटलं. पण आता करायचं काय? आपलं पोरगं बाहेर तर ठेवू शकत नाही. आपला जीव त्या पोरावर जडलेला. 9 पोरींच्या मागं आपल्याला पोरगं झालं. आणि आता आपण आपल्या पोरींसोबत त्याला वाढवतोय. पण या पोरींचा गुण त्याला लागला. पोरगा देखील या पोरींसारखाच बोलायला लागला, पोरींसारखाच खेळायला लागला. बाहेर जरी गेला तरी 4 चौघात पोरं त्याला चिडवायची. मग रडत रडत हे पोरगं घरी यायचं. आता 200 एकर जमीन असलेला पाटील मग पुन्हा त्याला वाईट वाटायचं. आता काय करायचं? आपलं पोरगं तर असं बावळं निघालं. आता या घरामध्ये एक एक मुलींची लग्न व्हायला लागली. पाटील 50-55 वर्षाचा येऊन ठेपलेला होता. आणि आता त्याचं पोरगं पण 20 वर्षाचं झालेलं होतं. आता या 20 वर्षाच्या पोरासाठी आपण एक बायको बघितली पाहिजे आणि याचं लवकर लग्न लावून दिलं पाहिजे. म्हणजे आपण आता मोकळं झालो, पटकन आपल्या घरामध्ये नातू येईल असं त्याला वाटत होतं. आता दुसऱ्या बाजूला मात्र या पाटलाला त्याचं जे वागणं आहे, आपल्या पोराचं वागणं हे खटकत होतं. हा निव्वळ पोरींसारखा वागतो, पोरींसारखा बोलतो, याचे खेळ पण पोरींसारखे आहेत. नक्की याचं भानगड तरी काय हे समजायला पाटलाला पर्याय नव्हता. मग त्यानं काय केलं? आपल्याच गावच्या शेजारील एका गावामध्ये आपल्या पोराची पत्रिका पाठवली आणि मग सांगितलं की माझ्या पोराचं लग्न करायचं आहे. माझं पोरगं झाल्यापासून जी नवीन गाडी बाजारामध्ये येईल ती माझी गाडी होऊन जाते. माझ्या तालुक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक गाडी मीच घेत असतो. त्याच्यामुळे माझ्याकडे बक्कळ पैसा आहे. तुमच्या पोरीला मी राणीसारखं ठेवन. आता समोरची पार्टी देखील खुश झाली. इतकं मोठं खानदान मिळालं, पैका मिळाला. मग आता करायचं काय? टेन्शनच गेलं. त्याच्यामुळे मग जास्त काय बघितलं नाही. पाटलाच्या पोराचं लग्न फिक्स झालं. पाटलाचं पोरगं आता घरामध्ये बसून टेन्शन घ्यायला लागलं की आता आपलं लग्न झालं, मग आपण करायचं काय? पण लग्न ठरल्यापासून पाटलाचं पोरगं टेन्शनमध्ये होतं. त्याला आपल्यातली कमी माहिती होती. पण आता आपण आपल्या बायकोला लग्न झाल्यानंतर तोंड काय दाखवायचं? आपल्याकडे असणाऱ्या गाड्या दाखवायच्या, आपली जमीन दाखवायची का तिला शरीरसुख कसं द्यायचं? या टेन्शनमध्ये पाटलाचा पोरगा दिवसेंदिवस खंगायला लागला. पाटील विचारत होते की तुला झालं काय? तुझं लग्न 2 महिन्यावर येऊन ठेपलं आहे. तू असा बारीक काय झालेला? अरे संपतराव म्हणून तुझं नाव मोठ्या दिमाखात ठेवलं. तू तर मात्र आता असा खुळ्यावानी वागायला लागला आहेस. पाटलाचं पोरगं काय बोलेना. या दोघांचं लग्न झालं. पहिली रात्र आली आणि या पहिल्या रात्री पाटलाचा पोर आणि त्याची नवीन सूनबाई एका खोलीमध्ये गेले. खोली सजवलेली होती. मंद दिव्याचा प्रकाश चालू होता. पाटलाच्या पोरानं त्याच्या बायकोचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि पाटलाचं पोरगं तिला बोलू लागलं की बाई, तुझ्याशी लग्न झालं आहे, पण मला माफ कर. मी माझ्या 9 बहिणींसोबत वाढलो, पण माझ्यामध्ये
जे तुला पाहिजे ते नाही. मी काहीच करू शकत नाही. माझ्यातला पुरुष हा कधी जिवंतच नव्हता. मी एक बाई जरी नसलो, मी एक पुरुष असलो, पण मी तुला शरीरसुख मात्र देऊ शकत नाही. मुलीचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. आता करायचं काय? आज आपली पहिली रात्र आणि पहिल्या रात्री आपला नवरा आपली गंमत तर करत नसेल असं तिला वाटलं. पण दोघे पण एकमेकांकडे पाठ करून झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर घरातली मंडळी उठली. या दोघांची थट्टा मस्करी करायला लागली. घराच्या एका कोपऱ्यामध्ये खुर्ची टाकून बसून होता. आता मात्र पाटलाला जे समजायचं ते समजलं. तो आपल्या सुनेच्या बेडरूममध्ये गेला आणि सुनेला म्हणू लागला, हे बघ बाई, तुझ्यासोबत काय झालं काय नाही झालं मला माहीत नाही, पण माझ्या पोराचं लग्न ही समाजाची इज्जत वाजवण्यासाठी मी तुझ्यासोबत करून दिलं आहे. तू जर का कुठे अवास्तव बडबड केली तर मात्र तुझं काय खरं नाही. मी 4 पोरं नाही 10 पोरं काढली, पण माझ्या पोराच्याने तुझी एक रात्रसुद्धा तो तुझ्यासोबत घालवू शकला नाही. पण आता तू तोंड बंद ठेवायचं. माझ्याकडे बंदूक पण आहेच, शिकारी कुत्री पण आहेत आणि माझा दबदबा पण आहे. त्याच्यामुळे तू घराच्या बाहेर जाऊन काय बोलली, माझ्या पोराविषयी बोलली, तर तुला जागच्या जागी खलास करणार. आता ह्या पोरीला रडू आलं. ती बेडरूममध्ये रडत राहिली. दुसऱ्या दिवशी रात्र उजाडली आणि रात्री पाटील आपल्या सुनेच्या बेडरूममध्ये गेला. बेडरूममध्ये जाऊन तिने त्याला घट्ट जवळ ओढलं. पाटलाच्या धोतीमधून काहीतरी गरम गरम त्याच्या सुनेला लागत होतं आणि आता पाटलानं तिला जोरात घट्ट आवळून ठेवली आणि बेडरूममध्ये उचलून घेऊन गेला. बेडरूमच्या बेडवर त्याने तिला जवळजवळ टाकूनच दिली. तिच्या अंगावरचे कपडे टराटरा उतरवले आणि मग तिच्यासोबत बापाच्या वयाचा माणूस नको ते चाळे करायला लागला. ती रडत होती पण ओरडू शकत नव्हती. तिला असं वाटत होतं की कुठून आपल्या आईबापानं या नसत्या घरामध्ये आपल्याला दिलं. एखाद्या घरामध्ये चटणी भाकरी घालूनसुद्धा एखाद्या शेतकऱ्याशी लग्न लावून दिलं असतं तर सुखी झाले असते. इतका मोठा हा पाटील, आता हा माझ्या बापाचा वयाचा माणूस माझ्यासोबत असं काय करतो आणि मी त्याला सांगूही शकत नाही. पाटलानं तिला यथेच्छ भोगली आणि भोगून झाल्यानंतर तो त्या बेडरूममधून बाहेर पडला. रोज हा पाटील तिच्या बेडरूममध्ये यायचा, गोळ्या खाऊन यायचा, त्याचा सगळा दम तिच्यासोबत काढायचा. तिला वाटत होतं की हा एवढ्या म्हाताऱ्यामध्ये इतकी पॉवर कशी काय येते, पण याचं पोरगं मात्र असं दळबद्री निघालं. आता ह्या सगळ्या गोष्टी ती कोणाला सांगू शकत नव्हती. तिने ठरवलं आहे की आता आपण गप्प राहायचं. पाटील तिला म्हणतो, मला तुझ्यासोबत संबंध ठेवून एक पोरगं काढायचं आणि एक पोरगं झालं की त्याच्यानंतर तुझे माझे संबंध संपून जातील. मला तुझी गरज नाही. मी 2 बायका केल्या आणि 10 पोरं केली तर खानदानाची इज्जत वाजवण्यासाठीच मी झोपत असतो, दुसरं काय नाही. तू काळजी करू नकोस. तुला या घरामध्ये कोणी काय बोलणार नाही. तू सुखात राहा. पण याबाबत अख्ख्या गावामध्ये किंवा या घरामध्ये कोणासोबत एक शब्दही काढायचा नाही. आणि जर का तू बोलली तर तुला आणि तुझ्या आईबापालासुद्धा जीव मारल्याशिवाय मी राहणार नाही. या पोरीनं तोंड कायमचं बंद केलं. बरेच दिवस झाले पण पाटलाची सून काय गरोदर राहत नव्हती. पाटलाचा उपाय कामी येत नव्हता. पाटलाने सगळे उपाय केले, वैद्य केले, दवाखाने केले, पण सून काय गरोदर राहीना. साठीला आलेला पाटील त्याच्या सुनेच्या पोटात पोर वाढवण्यासाठी आता कमी पडत होता. जसं जसं दिवस जात होते तसं तसं त्याला टेन्शन येत होतं आणि त्याच्या सुनेला पण टेन्शन येत होतं. आता शेवटी सुनेने एक आयडिया लढवली. तिच्या बेडरूममध्ये कॅमेरे लावले आणि त्याच्या सासऱ्यासोबत हे जे संबंध होते हे संबंधाचं रेकॉर्डिंग केलं. 8 दिवसाचं रेकॉर्डिंग केलं आणि मग आपल्या घरच्यांना दाखवलं. घरची मंडळीसुद्धा बेभान झाली. अरे, आमच्या पोरीचा हा काय करून बसला. पाटील त्यांच्या मुलीसोबत चुकीचं वागला. या सगळ्यांचा त्यांना राग आला. या सगळ्यांनी मिळून पाटलाला आपल्या घरामध्ये बोलवून घेतलं आणि इतकं दांडकून काढलं. पाटलाला नको नको त्या जागेवरती फटके मारले आणि शेवटी पाटील नरमाईला आला. पण या दोन्ही मंडळींची जी इज्जत आहे ही इज्जत गावाबाहेर कधीच गेली नाही. धन्यवाद.